जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे मित्रांनो। आज आम्ही सारेजण म्हणजे जय हनुमान मित्रमंडळ भालेवडी कर्जत आम्ही सारेजण निघालो आहोत श्रीमान रायगड दर्शनाला, रायगड पाहण्यासाठी। तर तुम्हाला तर माहितीच आहे, रायगड पाहायचं म्हटलं तर एक दिवस पण अख्खा फिरलो तरी रायगड आपला पूर्णपणे पाहून होत नाही। तर मी या व्हिडिओमध्ये जेवढं काही होईल म्हणजे रायगड दर्शन जेवढं आम्ही करणार आहोत ती सारीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। ब्लॉग आपला अगदी माहितीपूर्ण होणार आहे। तर आम्ही तयारच आहोत। तुम्ही तयार आहात ना व्हिडिओ पाहण्यासाठी? आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। तर मावळ्यांनो, तयार आहात? हो। मग होऊ दे गर्जना। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय शिवाजी, जय भवानी, हर 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 हर। मित्रांनो, कर्जतवरून रायगडला जाऊन रिटर्न व्हायचं म्हणजे आमच्या समोर एक दांडका प्रवास होता आणि म्हणूनच आम्ही या प्रवासाला पहाटे सुरुवात केली। जय शिवराय, जय शिवराय, जय शिवराय, जय शिवराय, जय शंभूराजे। रायगडला जाताना वाटेत लागणाऱ्या श्री अष्टविनायकापैकी एक गणपती म्हणजेच पालीच्या श्री बल्लाळेश्वराच्या मंदिराजवळ आम्ही थांबलो। श्री बल्लाळेश्वराचे म्हणजेच गणपती बाप्पांचे सकाळी सकाळी छानपैकी दर्शन घेऊन आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली। पावसाळ्यात झालेल्या हिरव्यागार अशा निसर्गाची सुंदरता पाहत पाहत आम्ही रायगडाच्या दिशेने निघालो। जय शिवराय मित्रांनो, आता आम्ही आहोत रायगडाच्या पायथ्याशी आणि इथून सुमारे 2000 पायऱ्या चढून आम्ही जाणार आहोत रायगडवरती। तर बघूया किल्ल्यावरती गेल्यानंतर आपल्याला काय काय पाहायला मिळतंय। चला। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव। ओम नमो पार्वती पतये, हर हर महादेव, हर हर महादेव। शिवगर्जना करत करत आणि अंगामध्ये जोश भरत आम्ही रायगडाच्या पायऱ्या चढायला सुरुवात केली। रोपवेच्या साहाय्याने न जाता आम्ही सह्याद्रीच्या पर्वतरांगांचे पावसाळ्यातील सौंदर्य निहाळायचे म्हणून आम्ही पायऱ्या चढत गडावर जाण्याचे ठरवले। गडाच्या डोंगर भागातून धोधो वाहणारे धबधबे पाहत पाहत आम्ही येऊन पोचलो रायगडाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ। या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा जोशपूर्ण अशी शिवगर्जना केली आणि हर हर महादेव असे म्हणत आम्ही गडामध्ये प्रवेश केला। ओम नमो पार्वती पतये, हर हर महादेव, हर हर महादेव। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, हर हर महादेव। आतमध्ये आल्यावर आम्हाला गाईड अक्षय अवकिरकरांनी रायगडाचा खरा इतिहास समजावून सांगितला। रायगड किल्ल्यावरती मी तुमच्या मित्र परिवाराचं या रायगडाच्या नगरीत एक सहर्ष स्वागत करतो। महाराष्ट्राच्या आराध्यदैवत राजे शिवछत्रपती यांना आपण इथून एकदा तिवार मानाचं वंदन घालूया आणि राष्ट्रमाता राजमाता जाऊन नतमस्तक होऊन आणि गड देवता शिरके देऊन नतमस्तक होऊन मी माझी ओळख करून देतो। दादानो, माझं नाव अक्षय अवकिरकर। या रायगड किल्ल्यावरती गेले 5 ते 6 वर्षापासून मी गाईड काम करत आहे। तुम्ही गडावरती आलात, ही गडाची समोरची बाजू आहे। 2360 पायऱ्या चढला ती गडाची समोरची बाजू। जी लोक रायगडावरती रोपवे नेतात ही गडाची मागची बाजू आहे। बघा, रायगडाला 4 दिशा आहेत। तुम्ही आला ती रायगडाची उत्तर बाजू, उत्तर बाजूला टकमक टोक कडलोट पॉइंट येतो। बघा, रायगडाच्या पूर्व दिशेला भवानीचा काढ येतो, रायगडाच्या पश्चिम बाजूला हिरकणीचा काढा आणि दक्षिण बाजूला कालकाईचा खालगा येतो। बघा, या डोंगराचं नाव ठेवलं रायगड आणि रायगड बांधण्यासाठी त्या काळी 14 वर्ष लागलीत। बघा, 15 मे 1656 ते 1670 पर्यंत बांधकाम चालू होतं। 14 वर्षात गडावरती बांधलं काय, मोठमोठ्या 350 इमारत्या बांधल्या, 11 तलाव आणि 84 पाण्याच्या टाक्या बांधल्या। रायगड मोठा आहे। गड पाहायचं म्हणलं तर रायगड 2 दिवस लागतात। गडाच्या पायथ्यापासून रायगड 1200 एकरात पसरलेला आहे। वरचा प्लेन एरिया जो आहे तो 100 एकरात मोडतो। पण मला तुमच्या प्रश्न आला असेल, आज तुम्ही 2360 पायऱ्या चढलात, सगळे
महाराजांनी दबलात केलं चढताना, पण तुम्ही आजचे खरे शुभभक्त आहात. तुम्ही रायगडाची पायीवारी केलं. बघा जी लोक रायगडावरती रोपेने तर काय म्हणतात, आम्ही रोपेने 5 मिनिटात रायगडावरती आलो, रायगडाच्या इमारत्या पाहिल्या, याला महत्व नाही आहे. ज्यावेळेला प्रत्येक शुभभक्त रायगडाची पायीवारी करे त्याला रायगडाचे खरे महत्व समजतं. कारण की डोक्याचा घाम हा जोपर्यंत पायाच्या खाली जात नाही तोपर्यंत रायगडाचं कुणाला महत्व समजत नाही. आज तलाव तुम्ही बघितली तितके भक्कम आणि मजबूत आहेत. गडावरती इमारत्या पाहायला गेलं तर दगड एवढी मोठमोठे आहेत. मग महाराजांनी कुठून आलेले असतील? दगड खालून शक्य नव्हती. मग गडावरती 11 तलाव आणि 84 पाण्याच्या टाक्या का खोदल्या? तर त्यातून जो काय दगड निघाला त्या रायगडाच्या बांधकामासाठी यूज केला. म्हणजे पिण्यासाठी पाणी सुद्धा झालं आणि बांधकामास दगड सुद्धा निघाला. हे ज्वाइन करण्यासाठी चुनो शिसो गुण वापरले म्हणून मजबूत असं रायगडाचं बांधकाम बनवलं. आर्किटेक्ट हिरोजी इंदुरकरने हा गड 14 वर्षात मध्ये बांधला. बघा जेवढा रायगड बनलं त्यावेळेला रायगडाचं महाराजांना आर्किटेक्टकडून गॅरंटी पत्र मागत होतो. काय गॅरंटी पत्र आर्किटेक्टाने? जोपर्यंत आकाशामध्ये सूर्यदेव चंद्रदेव आहेत ना तोपर्यंत माझ्या केलेल्या बांधकामाला थोडासा धक्का लागणार नाही आहे. एकदा का तुमचं महादरवाजा बंद झालं तर गडाच्या खाली जाऊ शकतं फक्त पाणी आणि गडाच्या वरती क्षेत्र फक्त हवा, असं रायगडाचं गॅरंटी पत्र दिलं होतं. मग हा आज किल्ला इंग्रजांनी उद्ध्वस्त केला नसता तर रायगड किल्ला तुम्हाला आधी 350 वर्षापूर्वी नंतरही आहे तसा बघायला मिळाला असता. बघा रायगडाचं वैभव होतं. आज आपण पंढरीची वारी केलीच पाहिजे. कारण की पंढरीचा विठ्ठल म्हणजे छत्रपती शिवरायांची वरती समाधी आहे, राजांचं सिंहासन वरती आहे. म्हणून सर्वांना शेर म्हटला तो की अंधार पहाड झालं की पाहता एक दिवा पाहिजे, अंधार पहाड झाला की पाहता एक दिवा पाहिजे. या महाराष्ट्राला आणि आपल्याही भरण्याच्या रक्षणासाठी पुन्हा एकदा जाऊनचा शुभा पाहिजे, पुन्हा एकदा जाऊनचा शुभा पाहिजे. ज्या मार्गातून तुम्ही वरतेला गेट लागला तुम्हाला महादरवाजा आकार पाहिल्यानंतर कसा पाहायला मिळाला तर गोमुख आकाराचा दरवाजा पाहायला मिळतो. बघा स्ट्रेट दरवाजा आहे का? नाही आहे. कारण की समोरच्या डोंगरावरून जरी इंग्रजांनी किंवा कुठल्या मोगलांनी आक्रमण केलं तर समोर फक्त बुर्ज आहेत, दरवाजात मध्ये सेफ आहे. बघा कारण की दरवाजा सेफ राहिला तर शत्रू सहजासहजी वरती चढून येऊ शकत नाही. म्हणून गोमुख आकाराचा दरवाजा बनवलाय. तो किल्ल्याचा मेन गेट महाद्वार आहे. बघा समोर तो दरवाजा पाहायला मिळाला सागाचा, तो आता बनवला, पूर्वीचा नाही आहे. पूर्वीचा तसाच तिथे सागाचा दरवाजा होता, तो त्या काळी इंग्रजांनी उद्ध्वस्त केल्यामुळे रायगड तो दरवाजा तुटलेला आहे. बघा समोर येताना तुम्हाला हत्ती तलाव लागला. छत्रपती शिवरायाने छोटे छोटे हत्तीची पिल्ले आणली होती गडावरती पालखीत बसून. आता तुम्ही ज्या पायऱ्या चढलात गडाला पूर्वी पायऱ्या नव्हत्या. ह्या पायऱ्या आता बनत 1900 सालामध्ये. मग पूर्वी घोड्यांच्या वाटा होत्या, त्या घोड्याच्या वाटेतून महाराजांनी पालखी बसून हत्तीची पिल्ले आणली आणि त्या पालंपूरच्या समोरच्या पत्राच्या शेड मध्ये केली होती. बघा आता तिथे आर्कोलॉजिकलचं ऑफिस आहे म्हणून तिथे जाण्यासाठी बंदी आहे. मग आंघोळीसाठी किंवा पिण्यासाठी पाणी त्या हत्ती तलावाचा उपयोग केला यायचा. बघा 99% लिकेज काढलं कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराजांच्या हस्ते, परंतु 1% लिकेज सापडत नाही आहे. त्यामुळे ते तलाव लिकेज आहे. बघा त्याच्यामध्ये 12 महिने पाणी साठा होत नाही आहे. बघा समोर गड देवता शिरका देवीचं मंदिर पाहतो आपण. प्रत्येक गडाची वेगळी देवता असते. तोरणा गडाची तोरणा प्रतापगडाची भवानी, तशी रायगडाची ही शिरकाई देवीचं मंदिर आहे. 6 जूनला कधी रायगडावरती आला असतात तर 5 जूनला इथे जागरण गोंधळ असते या ठिकाणी. कारण की प्रत्येक गडाची पूजा ही केली जाते पहिल्या देवीपासून. बघा 350 वर्षापूर्वीचं मंदिर आज आपण इथे पाहतोय. आता प्रत्येक स्पॉट वरती जाऊन आपण प्रत्येक ठिकाणाची माहिती जाणून घेऊयात. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. त्यानंतर आम्हाला गाईडने प्रत्येक पॉईंटवर नेऊन तो पॉईंट दाखवून आम्हाला त्याविषयी अगदी उत्तमभूत अशी माहिती दिली. त्यामध्ये सुरुवातीला होळीचा माळ आणि त्या माळावर असलेले शिवरायांचे स्मारक आणि लागूनच असलेली त्यावेळची गडावरची बाजारपेठ दाखवली. त्यावेळच्या बाजारपेठेचे प्रमुख असलेले नागा शेट्टी यांची एक आठवण म्हणून शिलेवर कोरलेले नागाचे चित्रसुद्धा आम्ही पाहिले. त्यानंतर राजांनी कुठला गड जिंकला तर या स्तंभावर ज्योत पेटवून जनतेला एक इशारा दिला जायचा. त्यावेळी 7 मजली असणारे हे स्तंभ आता फक्त दुमजली अवस्थेत दिसून आले. त्यानंतर बाजूलाच असलेला खलबतखाना म्हणजेच गुप्त खोली, याच खोलीत गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईकांसोबत राजे गुप्त चर्चा करत असत. आतमध्ये पूर्ण अंधार असल्याने आम्ही टॉर्च लावून तो खलबतखाना पाहिला. त्यानंतर आपले राजे रायगडावर जिथे वास्तव्य करायचे
या राजवाड्याच्या ठिकाणी आम्ही आलो. इंग्रजांनी रायगड जाळल्यामुळे आपल्या राजांचा महाराजांचा राजवाडा जरी दिसत नसला तरी त्याचा पाया आजही कायम असल्याचं आपल्याला दिसून येते. त्यानंतर महाराजांचे स्नानगृह पाहून रायगडाचा मागचा दरवाजा म्हणजेच बॅक साईडचे प्रवेशद्वार पाहिले. त्यानंतर टंकसाळ रूम पाहिला, म्हणजेच त्यावेळची मुद्रा नाणी याच रूममध्ये बनविल्या जायच्या, म्हणजेच आत्ताच्या भाषेतील करेन्सी प्रेस. त्यानंतर धान्य साठवण्यासाठीची काही कोठारे पाहिली. मित्रांनो, रायगडावरील या सर्व गोष्टींची डिटेल अशी माहिती देणारे आपण सेपरेट व्हिडिओ बनवले आहेत, जे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या लिंकवर क्लिक करून पाहू शकता. त्यानंतर हा आपला रायगड पूर्वी आणि आत्ता कसा आहे याचे एक चित्रण सांगणारा बोर्ड पाहिला. त्यानंतर शिवराज्याभिषेक ज्या ठिकाणी झाला, जिथे राजांचे तब्बल 32 मणाचे सिंहासन होते, ते स्थान पाहिले. याच ठिकाणी राजांचा दरबार भरला जात होता. आणि हा समोरचा दिसत असलेला नगारखाना, याच नगारखान्यावर नगारे वाजले की गडाचे दरवाजे रात्रीच्या वेळी बंद आणि सकाळच्या वेळी उघडले जायचे. इथे आम्ही ग्रुप फोटो काढून राणी महल पाहण्यासाठी आलो. इथे आपल्याला 6 राण्यांचे 6 स्वतंत्र असे महल पाहायला मिळतात. नंतर आम्ही आलो श्री जगदीश्वराच्या मंदिरामध्ये. मंदिराचा कळस जरी घुमटाकार असला तरी आतमध्ये महादेवाची पिंडी आपल्याला पाहायला मिळते. इथे बाहेर मुघलांनी मुख छाटलेला असा नंदी पाहायला मिळतो आणि आतमध्ये महादेवाची पिंडी आहे. श्री जगदीश्वराचे दर्शन घेऊन आम्ही आलो महाराजांच्या समाधीकडे. राजांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि बाजूलाच असलेल्या सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर अशी रायगडाचे आर्किटेक्ट म्हणजेच हिरोजींच्या पायरीचे दर्शन घेऊन आम्ही पुन्हा होळी मालावर आलो. संपूर्ण रायगड पाहिल्यानंतर मला काही ओळी सुचल्या. त्या गाण्याच्या स्वरूपात मी माझ्या ग्रुपच्या समवेत आपल्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करतो. या लाईन जर तुम्हाला आवडल्या तर एक लाईक जरूर करा आणि कमेंटमध्ये जय जिजाऊ जय शिवराय लिहायला विसरू नका. हर हर महादेव. आम्ही शिवप्रेमी, आम्ही शिवप्रेमी, आम्ही शिवप्रेमी राज, आम्ही शिवप्रेमी, आम्ही शिवप्रेमी राज, आम्ही शिवप्रेमी. रायगडावर येऊ, जवळून इतिहास पाहू, शौर्याची गाथा गाऊ आणि शिव विचारी होऊ. रायगडावर येऊ, जवळून इतिहास पाहू, शौर्याची गाथा गाऊ आणि शिव विचारी होऊ. असे आम्ही मर्द मावळे, भगवी आमची भूमी. आम्ही शिवप्रेमी, आम्ही शिवप्रेमी, आम्ही शिवप्रेमी राज, आम्ही शिवप्रेमी, आम्ही शिवप्रेमी, आम्ही शिवप्रेमी, आम्ही शिवप्रेमी राज, आम्ही शिवप्रेमी. ना कोणाच्या अध्यात ना कोणाच्या मध्यात, ना प्रेमाच्या लफड्यात पडतोय ना भांडणाच्या फंद्यात. ना कोणाच्या अध्यात ना कोणाच्या मध्यात, ना प्रेमाच्या लफड्यात पडतोय ना भांडणाच्या फंद्यात. असे आम्ही शिवविचारी असेच राहू नेहमी. आम्ही शिवप्रेमी, आम्ही शिवप्रेमी, आम्ही शिवप्रेमी राज, आम्ही शिवप्रेमी, आम्ही शिवप्रेमी, आम्ही शिवप्रेमी, आम्ही शिवप्रेमी राज, आम्ही शिवप्रेमी. हे दोन्ही हात जोडू, वेळ प्रसंगी लढू आणि फटव्याला जो नडला त्याला मातीमध्ये गाडू. दोन्ही हात जोडू, वेळ प्रसंगी लढू आणि फटव्याला जो नडला त्याला मातीमध्ये गाडू. तना मनातून आणि रक्तातून बघता यावी. आम्ही शिवप्रेमी, आम्ही शिवप्रेमी, आम्ही शिवप्रेमी राज, आम्ही शिवप्रेमी, आम्ही शिवप्रेमी, आम्ही शिवप्रेमी, आम्ही शिवप्रेमी राज, आम्ही शिवप्रेमी. हर हर छत्रपती शिवाजी महाराज की जय. गडावरून खाली आल्यानंतर पाचाड गावी असलेल्या राजमाता जिजाऊ महासाहेबांच्या समाधीचे दर्शन घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. वाटेतच एक विसावा आणि पोटात पडलेल्या आगीला निवाला म्हणून आम्ही निसर्ग हॉटेलला भरपेट जेवण केले आणि घरी परतलो. तर मित्रांनो, हा आमचा श्रीमान रायगड दर्शनाचा अनोखा प्रवास तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि आपल्या रायगड किल्ल्याच्या संपूर्ण माहितीचे व्हिडिओ देखील पाहायला विसरू नका. भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.